तुमच्या मुलाच्या कॉलेजमध्ये नेमकं काय चाललंय? गेल्या काही दिवसांपासून तुम्ही फक्त एवढंच ऐकताय की अभ्यासक्रम बदलणार आहे, नवीन धोरण येणार आहे. पण कधी विचार केलाय का की ज्यांच्या हातात तुमच्या मुलांचं भविष्य आहे, त्या शिक्षकांचं काय होतंय? एका रात्रीत एखादा निर्णय येतो आणि वर्षानुवर्ष शिकवणाऱ्या माणसाला सांगितलं जातं की आता तुम्हाला पुन्हा शिकावं लागेल. आणि हे फक्त ऐच्छिक नाही आहे, तर हे अनिवार्य आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय दिसायला फक्त एक बातमी वाटते, पण याच्या आत शिक्षणाचं एक संपूर्ण अर्थकारण आणि भविष्याची एक मोठी टाळेबंदी दडलेली आहे. विचार करा, एक असा प्राध्यापक जो गेल्या 20 वर्षापासून वर्गात उभा राहून पिढ्या घडवतोय, त्याला अचानक स्क्रीनसमोर बसवलं जातं आणि सांगितलं जातं की कॅमेरा ऑन ठेवा, तुमची हजेरी डिजिटल पद्धतीने लागेल आणि शेवटी तुम्हाला परीक्षाही द्यावी लागेल. जर तुम्ही हे केलं नाही तर तुमची पदोन्नती थांबेल. हे सगळं का घडते? कशासाठी हा अट्टहास आहे? आणि याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर किंवा तुमच्या मुलाच्या पदवीवर कसा होणार आहे? हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे, कारण हे फक्त एका प्रशिक्षणाबद्दल नाही आहे, हे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याबद्दल आहे. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. नुकताच एक मोठा निर्णय झाला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट आदेश दिलेत की राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांना NEP म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं प्रशिक्षण घेणं बंधनकारक असेल. आता तुम्हाला वाटेल, प्रशिक्षणच तर आहे, यात एवढं काय मोठं? पण यातली पहिली गोष्ट अशी आहे की हे प्रशिक्षण केवळ माहिती देण्यासाठी नाही आहे. हे प्रशिक्षण 2026-27 पासून सुरू होणाऱ्या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाची तयारी आहे. आपल्याकडे आत्तापर्यंत कसं होतं, 3 वर्षात पदवी मिळाली की संपलं. पण आता तसं नाही आहे. आता ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च नावाचे 2 रस्ते समोर असणार आहेत. आणि हे रस्ते तयार करण्याचं काम ज्यांच्याकडे आहे त्या प्राचार्यांना आणि प्राध्यापकांनाच. जर याच्या तांत्रिक गोष्टी माहीत नसतील तर गोंधळ उडणारच. म्हणूनच सरकारने हे 3 दिवसांचे विशेष ऑनलाईन प्रशिक्षण सत्र आयोजित केले. पण ही फक्त सुरुवात आहे. याच्या मागे एक मालवीय मिशन नावाचा मोठा प्रकल्प काम करतोय. आता हे मालवीय मिशन काय भानगड आहे? केंद्र सरकार आणि UGCने मिळून देशभरातील 15 लाख शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि वर्धा यांसारख्या ठिकाणी याची केंद्र आहेत. तिथं 8 दिवसांचं एक ट्रेनिंग दिलं जातं. पण गंमत बघा, हे ट्रेनिंग साधंसुद्धा नाही आहे. तिथं तुम्हाला 100% उपस्थिती लागते. तुमचा कॅमेरा सतत ऑन ठेवावा लागतो आणि शेवटी एक परीक्षा होते. त्या परीक्षेत किमान 50% मार्क मिळाले तरच तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं. आता तुम्ही म्हणाल, प्राध्यापकांनी परीक्षा दिली तर त्यात वाईट काय? नक्कीच काहीच वाईट नाही आहे. पण इथं प्रश्न गुणवत्तेचा आणि त्या दबावाचा आहे. हा सगळा खटाटोप का केला जातोय? कारण हे प्रशिक्षण आता कॅस म्हणजेच करिअर ॲडव्हान्समेंट स्कीमशी जोडले गेले. सोप्या भाषेत सांगायचं तर जर एखाद्या प्राध्यापकाला पदोन्नती हवी असेल, पगारवाढ हवी असेल, तर हे प्रमाणपत्र त्याच्या फाईलमध्ये असणं आता मस्ट आहे. म्हणजे शिकवणं बाजूला राहिलं, आधी हे तांत्रिक सोपस्कार पूर्ण करा, असा हा प्रकार झालाय. पण यातला एक सकारात्मक पैलू आपण समजून घेऊया. अनेक वर्षापासून कॉलेजमध्ये तेच जुनं शिकवलं जात होतं. आता या नवीन धोरणामुळे मल्टिपल एंट्री आणि एक्झिट ही सिस्टीम येते आहे. म्हणजे काय, तर मुलाने 1 वर्ष शिकून सोडून दिलं तर त्याला सर्टिफिकेट मिळेल, 2 वर्षांनी डिप्लोमा मिळेल. हे ऐकायला खूप छान वाटते ना, पण हे राबवायचं कसं? यासाठी लागतं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स किंवा ABC. आता ही ABC म्हणजे तुमच्या मुलाच्या शिक्षणाचं डिजिटल पाकीट समजा. यात त्याचे क्रेडिट्स जमा होणार. आता हे डिजिटल पाकीट कसं हाताळायचं याचे धडे या प्रशिक्षणात दिले जात आहेत. सरकारला काय वाटते की जर शिक्षकांनाच हे नीट समजलं नाही तर ते विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचणार? आणि हे बरोबरच आहे. पण इथं एक विरोधाभास आहे. एकीकडे आपण शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देतोय आणि दुसरीकडे कॉलेजमध्ये साध्या सोयीसुविधांचा अभाव आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांचं काय? तिथं इंटरनेट चालत नाही, तिथं प्रयोगशाळा नाहीत, पण तिथेही हे 4 वर्षाचं धोरण लागू होणार आहे. आता थोडं भरतीबद्दल बोलूया. महाराष्ट्रात 5012 सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीला मंजुरी मिळाली आहे. ही खूप मोठी बातमी आहे.
कारण अनेक वर्ष ही पदं रिक्त होती. पण इथंही सरकारने एक ट्विस्ट आणलाय. आता भरतीचं सूत्र बदललंय. आधी कसं 80-20चं सूत्र होतं. आता ते 60-20-20 असं झालंय. म्हणजे 60 गुण तुमच्या शैक्षणिक पात्रतेसाठी, 20 गुण मुलाखतीसाठी आणि 20 गुण थेट मॉक टीचिंगसाठी. म्हणजेच तुम्हाला समितीसमोर प्रत्यक्ष शिकवून दाखवावं लागेल की तुम्ही कसं शिकवता. आणि या सगळ्याचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. हे कशासाठी? तर पारदर्शकता आणण्यासाठी. हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं की सरकार शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करते. पण दुसऱ्या बाजूला जे जुने प्राध्यापक आहेत त्यांच्यासाठी काही नियम शिथिल केलेत. उदाहरणार्थ 5 मार्च 2010 पूर्वी नियुक्त झालेल्यांना PhDची अट शिथिल केली आहे. मग प्रश्न असा पडतो की एका बाजूला नवीन लोकांसाठी कडक निकष आणि दुसऱ्या बाजूला जुन्यांना सवलत. हा समतोल कसा साधला जाणार? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2026-27 पासून पदवीचा 4था वर्ष सुरू होते. पण हे 4थं वर्ष प्रत्येक कॉलेजला मिळणार नाही आहे. ज्या कॉलेजमध्ये आधीच पोस्ट ग्रॅज्युएशनचे वर्ग आहेत किंवा जिथं PhDचं संशोधन केंद्र आहे त्यांनाच हे ऑनर्स विथ रिसर्च सुरू करता येणार आहे. इतरांना विशेष परवानगी घ्यावी लागेल. आता विचार करा, ग्रामीण भागातल्या किती कॉलेजेसमध्ये हे शक्य आहे? म्हणजे तिथल्या मुलाला जर 4थं वर्ष करायचं असेल तर त्याला पुन्हा मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागेल. मग शिक्षणाचं विकेंद्रीकरण हा जो दावा केला जातोय तो कुठंतरी फोल ठरतोय का, असा प्रश्न मनात येतो. आता या सगळ्या गोष्टी जोडल्या तर एक चित्र स्पष्ट होतं. सरकार उच्च शिक्षणाला एक कॉर्पोरेट लुक देण्याचा प्रयत्न करते. ई समर्थ पोर्टल, डिजिटल साक्षरता, भारतीय ज्ञान प्रणाली हे शब्द ऐकायला खूप वजनदार वाटतात. पण याच्या अंमलबजावणीमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्यावर शिक्षणाचं जे ओझं टाकलं जाते त्याचा परिणाम त्यांच्या मूळ कामावर म्हणजे अध्यापनावर होतोय का? एका बाजूला आपण म्हणतोय की शिक्षकांनी केवळ माहिती देणारे न राहता मार्गदर्शक बनावं. पण या मार्गदर्शकांनाच जर सतत नियमांच्या आणि प्रशिक्षणांच्या साखळदंडात जखडून ठेवलं तर ते मुक्तपणे कसं शिकवणार? प्रशिक्षणाची गरज नाकारता येत नाही. काळानुसार बदलावं लागते खरंच आहे. पण हे बदल लादले जात आहेत की ते स्वीकारले जात आहेत, यातला फरक पुसट होत चाललाय. आणि या सगळ्यात विद्यार्थ्यांचं काय? त्यांना 40% अभ्यासक्रम ऑनलाईन पूर्ण करण्याची मुभा दिली जाणार आहे. म्हणजे शिक्षकाची भूमिका आता हळूहळू कमी होत जाणार आहे का? तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेऊ शकतं का? हा एक मोठा पॅराडॉक्स आहे. एकीकडे शिक्षकांचं ट्रेनिंग अनिवार्य करायचं आणि दुसरीकडे शिक्षणातून शिक्षकाचा प्रत्यक्ष वावर कमी करायचा. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 209 पैकी 67 टास्क पूर्ण झालेत. म्हणजे गाडी रुळावर येते असं दिसतंय. पण हे जे अनिवार्य शब्दाचं वलय आहे ते शैक्षणिक वर्तुळात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करते. शिक्षकांना परिवर्तनाचे वाहक म्हटलं गेले, पण हे वाहक दबावाखाली असतील तर परिवर्तन कसं होणार? शेवटी मुद्दा असा आहे की हे धोरण कागदावर खूप सुंदर आहे, लवचिकता आहे, संशोधनाला वाव आहे. पण जोपर्यंत जमिनीवरच्या वास्तवाचा विचार केला जात नाही तोपर्यंत ही प्रशिक्षणाची सत्र फक्त एक सोपस्कार बनून राहतील. शिक्षकांना सन्मान आणि स्वातंत्र्य देऊन जर हे बदल आणले असते तर कदाचित या अनिवार्य शब्दाची गरज पडली नसते. येत्या काळात महाराष्ट्राचं उच्च शिक्षण कोणत्या दिशेला जाते हे या 2026च्या बॅचवरून स्पष्ट होईलच. पण आजच्या घडीला तरी महाविद्यालयांचे कॅम्पस या नवीन नियमांच्या आणि GRच्या ओझ्याखाली दबलेले दिसत आहेत. बदलाला विरोध नाही, पण हा बदल नैसर्गिक असावा, लादलेला नसावा. ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.